श्री स्वामी समर्थ। कुटुंब हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावं, कुटुंब हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावं। हा लहान तो मोठा, किंवा कुणी गतिमान किंवा कुणी कमकुवत, पण जेव्हा एखाद्याचे 12 वाजवायचे असतील तेव्हा सर्व एकत्र आलं पाहिजे। हे आहे कुटुंबाचं घड्याळ। तर पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने पोटली बनवून घरच्या घरी रक्षासूत्र बनवले जायचं। आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली जायची। राखी बांधताना काही मंत्र म्हटले जायचे, पण आता आपण काय करतो, आता आपण राखी विकत आणतो, परंतु ती राखी विकत आणल्यानंतर आपण तो मंत्र म्हणतो का? नाही। पण पूर्वीच्या काळी कशी ती पोटली ही सिद्ध केली जायची। बहीण भावाच्या नात्याची ती अतूट अशी व्याख्या होती। तर आता आपण पाहणार आहोत की बहीण भावाला राखी का बांधते, भाऊ का राखी बांधत नाही। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्वांची कारणं पाहून घेऊया। तर पूर्वीच्या काळी राखी किंवा रक्षा पोटली कशी बनवली जायची, तर ते आज आपण पाहूया। तर पांढरा एक स्वच्छ कपडा घ्यायचा, त्यात दोन चमचे तुम्ही तांदूळ टाका। म्हणजे इथं कसं आपल्याला आपल्या घरामध्ये किती पुरुष आहेत त्याच्यानुसार ही पोटली बनवली जायची। तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे तांदूळ, अक्षदा, पिवळे मोहरा, काळ्या मोहऱ्या, दोन्हीपैकी तुम्हाला एकच मोहरी घ्यायची, पिवळी घ्या किंवा काळी घ्या। नंतर औक्षण करण्यासाठी आपल्याला इथं सोनं घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हे पोटली बांधून घ्यायची। इथं कपडा आपल्याला पांढरा कपडा घ्या किंवा तुम्हाला लाल पिवळा कुठलाही कपडा भेटला तरीही चालेल। आपल्याला आता ही पोटली रेशमी धाग्याने बांधून घ्यायची। मग बांधल्यानंतर ते आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळून फुलं टाकून त्यांची पूजा करायची। पूजा केल्यानंतर आपल्याला इथं एक मंत्र म्हटला आहे, तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे। तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ते मंत्र असा: येन बद्धे बलिराजा दानवेंद्र महाबल, तेन त्वामपि बद्धा निरक्षेमा चलमाचल। अर्थात महाबली दानवेंद्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधते, हे रक्ष तू चलित होऊ नकोस। यावरून हे रक्ष आपल्याला बांधायचे। हे रक्ष मूळचे राजासाठी होते। तर आपल्याला हे मंत्र म्हणून हे पोटली आपल्याला तिथंच 2 ते 3 तास तिथंच ठेवून द्यायची। आपल्याला हा मंत्र आदल्या दिवशीच करायचा आहे, म्हणजे कधी आपल्याला रक्षाबंधनाच्या अगोदरच्या दिवशी हे पोटली आपल्याला बनवून घ्यायची। नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली खोलायची, म्हणजे हे रक्षासूत्र आपल्याला भावाच्या हातावर बांधायचे ना। मग ती पोटली आपल्याला उघडून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्या घरात किती पुरुष आहे त्याच्यानुसार ही पोटली आपल्याला बनवून घ्यायची। जसे की त्यातल्या अक्षदा, मोहरी, सोन्याचा दागिना हे सर्व आपल्याला खोलून घ्यायचे। आता हे काय करायचे बघा। पूर्वीच्या काळी काय करायचे, जे तांदूळ आहेत ना ते ह्याच्यामध्ये आपण जे आता गाठोडं बनवले ते पांढऱ्या किंवा कुठल्याही रंगाचं कपड्याने त्याच्यामध्ये ते तांदूळ बांधायचे। तांदूळ बांधल्यानंतर रेशीम धागा त्याला बांधायचे आणि ते आपल्या भावाच्या मनगटावर लावायचे। आणि सोन्याचा उपयोग काय व्हायचा, तर सोन्याचा उपयोग हा औक्षण करण्यासाठी असायचा। आणि मोहरी ही आपल्या भावाला ओवाळल्यानंतर भावाची दृष्ट काढण्यासाठी मोहरीचा वापर आपल्याला इथं ठिकाणी करायचा। तर आता आपण कसं आता डायरेक्ट आपण राख्या बनवलेल्या आणतो। आता आपण रक्षासूत्र बनवतो का किंवा रक्षापोटली बनवतो का? नाही। आता आपण डायरेक्ट बाजारमधून राख्या आणतो, मग त्या आपण मंत्रित करतो का? नाही। आपण आपल्या भावाच्या मनगटावर तसेच राख्या बांधतो, परंतु आज त्या राख्या कशा मंत्रित करायच्या ते आज आपण पाहणार आहोत। तर इथं काय करायचं आहे, कपडा म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, पांढरा लाल कुठला कपडा असेल तो तुम्ही घ्या। त्याच्यामध्ये तांदूळ टाका, पिवळ्या मोहरे टाका। नंतर मग त्यात आपल्याला सोन्याचा एक दागिना टाकायचा आहे। हे टाकल्यानंतर आपण ज्या काही बाजारातून राख्या आणल्यात त्या सर्व राख्या आपल्याला ह्या पोटलीत बांधून घ्यायच्यात। बांधून घेतल्यानंतर ती पोटलीला आपल्याला हळदी कुंकू लावून तसेच देवापाशी ठेवायची। त्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची, फूल लावायचे आणि आपल्याला ही पोटली देवापाशी तशीच 2 ते 3 तास ठेवून घ्यायची। नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण हे आपल्या भावाला राखी बांधणार आहोत त्या दिवशी आपल्याला ही पोटली उघडून घ्यायची। त्यातील पांढरे तांदूळ हे आपल्याला त्याच्यामध्ये थोडं हळदी कुंकू टाकून आपल्याला ते अक्षदा म्हणून वापरायच्यात। आणि आपल्याला हे सोन्याचा दागिना आहे तो आपल्याला औक्षण करण्यासाठी वापरायचा आहे। आणि ही मोहरी आहेत ना, आपल्याला आपल्या भावाचं औक्षण झाल्यानंतर आपल्याला त्या मोहऱ्या भावावरून ओवाळून टाकायचं आहे, की जी माझ्या भावाला काही नजर काय बाधा जी लागली आहे ती दूर व्हावी म्हणून आपल्याला त्या मोहऱ्या इथं वापरायच्या आहेत।
तर आता काय करायचं, ओवाळायचं कसं, औक्षण कसं करायचं. तर औक्षण करताना आपल्याला अगोदर पाट घ्यायचा आहे, नंतर आपल्याला ताटामध्ये दिवा लावायचा आहे. दिवा हा 2 वाती एकत्र करून दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा आपल्याला इथं तेलाचाच लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू ओलं करून लावायचं आहे. अक्षदा तर तुम्हाला सांगितलं लाल रंगाच्याच अक्षदा घ्या म्हणून. नंतर आपल्याला ओवाळून घ्यायचे आणि ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला हे राखी मनगटावर उजव्या हातावर बांधायची. डोक्यावर टोपी लावा आणि राखी बांधल्यानंतर आपल्या भावाला इथं आपल्याला श्रीफळ द्यायचे. श्रीफळ दिल्यानंतर तुमचा जर भाऊ छोटा असेल तर त्यांनी पाया पडलं तरीही चालेल. नंतर राखी बांधल्यानंतर आपण आपल्या भावाची दृष्ट काढायची. भावाची दृष्ट काढताना ते मोहऱ्या 7 वेळा आपल्या भावाच्या डोक्यावरून पायापर्यंत उतरून बाहेर कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्यात. तर ही झाली आपल्या रक्षाबंधनची पद्धत. तर हे रक्षाबंधन का साजरं केलं जातं, तर पूर्वी हे रक्षाबंधन राजासाठी होतं, परंतु आता हे सर्वत्र आले. रक्षाबंधनाच्या दिवशी वातावरणामध्ये यमलहरीचं प्रमाण जास्त असतं. यमलहरी ह्या पुरुष देहामध्ये जास्त गतिमान होतात. पुरुषाच्या देहामध्ये यमलहरीचा प्रवाह वाहनं चालू झालं की त्यांची सूर्यनाडी जागृत होते. देहातील रजतमाची प्रबलता वाढून सूर्यनाडीही जागृत होते. यमलहरी पूर्ण शरीरात प्रवेश करतात. त्यातूनच शिवतत्वाची नाडी जागृत होते. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधायची असं त्यामागे कारण आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं ही त्यामागची रूढ म्हणजे दृष्टिकोन आहे. भावानेच बहिणीला राखी का बांधतात, ही बहिणीनेच भावाला राखी का बांधतात ही त्याच्या मागची दृष्टिकोन आहे. तर राखी ही भद्रा काळात बांधायची नाही. भद्रा हा 1:30 आहे आणि रक्षाबंधन हे रात्री 9पर्यंत आहे. तर रात्री तुम्ही 7 ते 7:30 या वेळेस राखी बांधू नका. नंतर तुम्ही 8 ते 9 बांधलं तरीही चालेल किंवा दुपारी 1:30च्या नंतर तुम्ही 6पर्यंत कधीही रक्षाबंधन करू शकता किंवा 8 ते 9 वेळेस केलं तरीही चालेल. मग सर्वांनी राखी बांधावी. तर तुम्ही रक्षाबंधन अशा तऱ्हेने साजरे करा आणि बहीण भावाच्या नात्यातील गोडवा असाच कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.